राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील पात्र शिक्षकांची पदोन्नती प्रक्रिया रखडल्याने शिक्षकांमध्ये नाराजी आहे। प्रक्रिया तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी शिक्षकांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला आहे। 1 ऑगस्ट 2019च्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद शाळांमधील पात्र शिक्षकांची पदोन्नती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती। काही जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी न्यायालयीन प्रकरणे आणि शिक्षण संचालनालयाच्या एका पत्रानंतर निर्माण झालेल्या संभ्रमामुळे अनेक जिल्ह्यातील पदोन्नती प्रक्रिया रखडल्याचा दावा शिक्षकांनी केला आहे। हा संभ्रम तातडीने दूर करून शासन निर्णयानुसार कालबद्ध पद्धतीने पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करावी अशी मागणी पात्र शिक्षकांनी केली आहे। या संदर्भात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना निवेदनही देण्यात आले आहे। मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही शिक्षकांनी दिला आहे। पदोन्नतीचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावा अशी अपेक्षा शिक्षकांकडून व्यक्त करण्यात येत आहे। त्यांना निवेदन देऊन त्यांना एक आग्रही विनंती केली आहे की ही थांबलेली प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून त्या ठिकाणी शिक्षकांना यथायोग्य न्याय द्यावा, तद्वतच होणारं शैक्षणिक नुकसान त्या ठिकाणी थांबावं व उर्वरित पदोन्नतीने ज्या जागा रिक्त होतील त्या जागा पवित्र पोर्टलला दिल्या जाऊन त्या ठिकाणी नवीन शिक्षक भरती होईल, जेणेकरून नव सुशिक्षित शिक्षकांना सुद्धा त्या ठिकाणी यथायोग्य नोकरी मिळेल। धन्यवाद। खरं म्हणजे हा ज्युनियर आणि सिनियरचा वाद नाही, हा मुळात थोडासा तारखेचा वाद आहे। तो तारखेचा वाद देखील न्यायालयीन निर्णयानुसार निकाली निघालेला आहे, परंतु काही शिक्षकांनी त्याचा युगो केल्यामुळं ती प्रक्रिया रखडलेली आहे आणि म्हणून आमची संचालक, शालेय शिक्षण सचिव आणि मंत्री महोदयांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी ही रखडलेली जी पदोन्नतीची प्रक्रिया आहे ही ताबडतोब पार पाडावी।